नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की कोणतं पाणी पिलेलं चांगलं, माठातलं थंडगार पाणी की फ्रीजमधलं चिल्ड वॉटर. आता आयडियली कोणीही असंच म्हणेल की नाही, माठातलंच पाणी पिलेलं चांगलं, कारण ते नॅचरल आहे. हे फ्रीजमधलं काय, ते बळसगार केलेलं असतं. पण जर दोन्हीही थंडच आहेत तर नेमका फरक कुठे पडतो? हां, आता एक मात्र अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो की माठातलं पाणी पिलं तर जशी तहान भागते, जे समाधान मिळतं ते फ्रीजच्या पाण्याने मिळत नाही. जेव्हा तुम्ही फ्रीजमधलं हे अति थंड पाणी पिता तेव्हा होतं काय, तर त्याच्यातल्या शीतगुणामुळे सगळ्यात मोठा तोटा हा होतो की तुमचा अग्निमंद होतो. आता अग्निमंद झाला म्हणजे पचनशक्ती मंदावणार, आणि म्हणूनच नेहमी फ्रीजमधलं पाणी पिणाऱ्यांना सर्दी, खोकला, दम्याचे आजार असे आजार होताना दिसतात. तसंच जर खूप जास्त प्रमाणात आणि खूप जास्त थंड पाणी पिण्यात आलं फ्रीजमधलं पाणी, तर डोकं जड पडणं, डोकं दुखणं अशासुद्धा तक्रारी दिसतात. काहींना तर हे फ्रीजमधलं पाणी अजिबातच सोसत नाही. आणि आता फ्रीजमधलं पाणी पिण्याचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा तोटा असा आहे, तो म्हणजे की फ्रीजमधलं पाणी पिल्याने तुमच्या शरीरामध्ये वात वाढायला लागतो. आता तुम्ही म्हणाल कसं? तर आयुर्वेदशास्त्र असं सांगतोय की वृक्ष, लघु, शीत, चल अशा गुणांनी शरीरामध्ये वात वाढत असतो. आता फ्रीजचं पाणी हे अतिथंड तर असतंच, पण ते कृत्रिमरित्या म्हणजे विजेचा वापर करून थंड केल्याने कदाचित ते वृक्षही होत असेल, आणि म्हणूनच शरीरामध्ये वात वाढायला लागतो. खूप जास्त हे पाणी पिण्यात आलं तर अंग जड पडतं, अंग दुखायला लागतं, दम्याचा त्रास व्हायला लागतो. इव्हन जर हे पाणी वारंवार तुम्ही पित असाल तर हे पाणी तुम्हाला संधिवातसुद्धा देऊ शकतं. फ्रीजमधल्या या अतिथंड पाण्यामुळे शरीरामध्ये स्तंभ निर्माण होतो. स्तंभ निर्माण होतो म्हणजे काय, तर बोलीभाषेमध्ये ज्याला म्हणतात ना की नसा आखडल्यात किंवा नसा जाम झाल्यात किंवा शरीर गच्च झालेलं आहे, तर हा प्रकार फ्रीजमधलं पाणी पिल्याने जास्त दिसतो. तसंच जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, म्हणजे तुमचं पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल, तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी मुळीच पिऊ नये. आता एवढे सगळे तोटे पदरात पाडून फ्रीजमधलं पाणी प्यायचं आहे आणि तेही पाणी पिल्याचं तितकंसं समाधान मिळणार नाही आहे, तर मग फ्रीजमधलं पाणी का प्यायचं? आता यावर कोणी असंही म्हणेल की मग माठातलं पाणीसुद्धा थंड असतं, मग ते चांगलं कसं, त्याने का नाही वात वाढत? तर एक गोष्ट लक्षात घ्या की जनरली आपण जे थंड पाणी पितो ते उन्हाळ्यामध्ये पितो. उन्हाळा हा वाताचा संचय काळ आहे. या काळामध्ये वात हा आपल्या शरीरामध्ये साठत असतो, आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही अति थंड पाणी पिलात तर हा वात जास्त प्रमाणात वाढतो किंवा शरीरामध्ये साचतो. परंतु माठातलं पाणी हे असं अति थंड कधीच होत नाही. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ते असं की उन्हाळ्यामध्ये शरीराला एक प्रकारचा हल्लकपणा आलेला असतो. सगळं वातावरण भकास असतं, कोरडं असतं, आणि शरीरातली स्निग्धता, शरीरातली स्थिरता ही कमी झालेली असते. आणि माठातलं पाणी काय करतं, तर माठातलं पाणी हे पृथ्वी तत्वाच्या सानिध्यात असल्यामुळे, म्हणजेच मातीपासून माठ बनवतात, तर मातीच्या म्हणजे पृथ्वी तत्वाच्या सानिध्यात असल्यामुळे त्याच्यामध्ये ही स्थिरता, ही स्निग्धता येते. आणि हे खरं कारण आहे की माठातलं पाणी पिल्याने आपल्याला शांतता मिळते, समाधान मिळते. नाहीतर मग दोन्ही पाणी हे तर थंडच आहे, फ्रीजमधलं तर अजून जास्त थंड आहे, पण तरीही माठातल्या पाण्याने आपल्याला शांतता, स्थिरता मिळते, ती त्यातल्या पृथ्वी महाभूताने. फ्रीजमधल्या पाण्यामध्ये असं पृथ्वी महाभूताचा अंश नसतो, आणि म्हणूनच त्याने समाधान मिळत नाही. तर थोडक्यात असं म्हणता येईल की फ्रीजमधलं जे पाणी आहे हे आपल्या अतिथंड गुणामुळे वात वाढवतं, तर माठातलं जे पाणी आहे ते आपल्या शीतल गुणामुळे आपल्या शरीरातलं पित्त कमी करतं आणि शरीरातली उष्णता कमी करतं. आता माठाच्या बाबतीत बारीक सारीक तक्रारी असतात की आमच्या माठातलं पाणी गारच होत नाही, किंवा आमचा माठ पाझरतच नाही, किंवा तो खूप जास्तच पाझरतोय वगैरे वगैरे. तर बघा, माठ जर व्यवस्थित हवेशीर ठिकाणी ठेवला तर माठातलं पाणी हे पुरेसं थंड होतच होतं. तसंच तो जर पाझरत नसेल तर निश्चितपणे तो जुना झालेला असेल. आता वर्षानुवर्ष तोच माठ वापरावा असा काही नियम नाही. मी तर असं म्हणेल की प्रत्येक उन्हाळ्यात नवीन माठ घ्यायला काहीच हरकत नाही, कारण याच्यामध्ये जाणारा पैसा हा काही कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीला जाणार नाही आहे, तर तो आपल्याच माणसांना जाणार आहे, आणि त्या बदल्यात आपल्याला आपल्या शरीराला आणि मनालाही सुखद असा गारवा मिळणार आहे. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.